ना, कारण आता मी कॅबिनेट मिनिस्टर असतो. जर मला त्यावेळेला अमरावती निवडणूक लोकसभा लढायला दिली असती तर मी कॅबिनेट मिनिस्टर झालो असतो. 6वी टर्म होती माझी. आता हा त्याग केल्यानंतरही दिलेले शब्द कोणी पाळणार नसतील तर आपण काय करणार, त्यांना फाशी देणार आहोत. शिवसेनेकडून आज राज्यसभेचा उमेदवार जो आहे तो घोषित झालेला आहे. ज्योती वाघमारे या शिवसेनेच्या उमेदवार असणार आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्येष्ठ नेते आनंदराव वाटसूळ हे सर जोडले गेलेले आहेत. सर, खूप खूप स्वागत साम टी मराठीमध्ये. कसं बघताय राजकारणाकडे? जे काही राजकारण झालं आता अचानक ज्योतिताई वाघमारे यांचं नाव जे आहे ते दिलेलं आहे. अनेक बडे दिग्गज नेते जे आहेत त्यांची नावं डावलून ज्योती वाघमारे यांना संधी दिलेली आहे. कसं बघताय याकडे? काय आहे, प्रत्येकाचा बघण्याचा अँगल वेगळा आहे. शेवटी ज्यावेळेला पक्ष म्हणून आपण ज्यावेळेला आपल्या नेतृत्वाकडे पाहतो, आता त्या नेतृत्वाला कोणामध्ये काय गुण दिसतील आणि कोणाला कुठे काय त्या ठिकाणी बसवलं जाईल हा त्यांच्या अखत्यारीतला विषय आहे. त्यामुळे आपल्या नेत्याच्या विरोधी कुठल्या कॉमेंट करणं मला योग्य वाटत नाही. सर, तुम्हाला देखील काय शब्द दिला होता की राज्यपाल म्हणून तुमचे केवळ आमच्या इथल्या नव्हे, केंद्राच्या अमित शहानी स्पष्ट शब्दामध्ये मला शब्द दिला होता की तुम्ही निवडणूक लढू नका. आज मी लढलो असतो तर कॅबिनेट मिनिस्टर दिसलो असतो. म्हणजे माझं नुकसान जे झालेलं आहे प्रचंड आहे, त्यातूनही मार्ग काढण्यासाठी तुम्ही जर ह्या 2 वर्षात मला काय दिलं असतं. शेवटी मी सांगितलं ठीक आहे, राज्यपाल नको, राज्यसभा तरी द्या. परंतु ते दुर्लक्षित केलं गेलं, तिकडूनही केलं गेलं, आमच्याकडूनही दुर्लक्षित म्हणणार नाही पण पाहिजे तशी दखल घेतली नाही. तुम्ही सांगितलं होतं शिंदे साहेबांना की माझी इच्छा आहे राज्यसभेवरती येण्याची. अरे सगळ्या कारण किती केलं तरी मी त्यांच्या पक्षातला नेता आहे आणि त्यामुळे त्यांच्यासमोर ज्या गोष्टी आपल्याला योग्य वाटतात त्या मांडणं, त्यामध्ये मला कुठलाही वावगं वाटत नाही, ते मांडलेलं आहे. सर, ज्येष्ठ नेते तुम्ही, एवढ्या वर्षांचा अनुभव आहे, सगळ्या गोष्टी आहेत, मग तरी देखील असं का? काय हा प्रश्न सगळ्यांच्या पुढे आहे. जे तुमची भावना आहे ती इतरांची देखील भावना आहे. पण त्याला काय करायचं, काय घडले ते घडले. जे माघार घेता येत नाही असं घडलेलं आहे. उद्या कोणाला जरी वाटलं तर ह्यात बदल करू शकतो का आपण? नाही करू शकत. पण असं देखील आता चर्चा आहे की वरिष्ठ नेते आहेत, वरिष्ठ मंत्री जे आहेत या एका निर्णयामुळे नाराज आहेत असं म्हटलं जात आहे, या एका उमेदवारीमुळे. कदाचित असतील, मला तरी कळलेलं नाही, कारण माझ्याशी कोणाचा संपर्क नाही. आज आदेश आला, या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला जात आहे, आपली उपस्थिती गरजेची आहे. आम्ही आदेश मानला आणि आलो. तुम्हाला शब्द दिला होता की निवडणूक लढू नका, मात्र तुमच्यावरती अन्याय झाला असं वाटतंय का? कारण ते सगळं स्पष्ट दिसतंय. झालं ना, कारण आता मी कॅबिनेट मिनिस्टर असतो. जर मला त्यावेळेला अमरावती निवडणूक लोकसभा लढायला दिली असती तर मी कॅबिनेट मिनिस्टर झालो असतो. 6वी टर्म होती माझी. आता हा त्याग केल्यानंतरही दिलेले शब्द कोणी पाळणार नसतील तर आपण काय करणार, त्यांना फाशी देणार आहोत. काय आपल्या हातात आहे? नाराजी व्यक्त करण्यापलीकडे काही नाही आहे. तुम्हाला आता राज्यसभेवरती घेता आलं असतं की शिंदे शिवसेना? घेतलं, तोही प्रस्ताव दिला मी. सोडा राज्यपाल, पण राज्यसभेवर तरी मला घ्या तुमच्या कोट्यातून. बरं, तुमच्या कोट्यातून राहिलेली तुमची मतं 4च्या ऐवजी 3 दिले आणि आमचे राहिलेले दोघांमध्ये सुद्धा होऊ शकलं असतं. एक प्रॅक्टिकल भूमिका ठेवली होती मी, परंतु कुणाला ती आवडली नाही किंवा पचनी पडली नाही. भावना दुखावल्या गेल्या या सगळ्या संदर्भात? अरे हा लहान विषय नाही आहे. भावना म्हणजे दुखवलं म्हणजे काय? आता फक्त आपण काय बाई नाही म्हणून रडू शकत नाही. त्याला काय, जे घडतंय ते घडतं. बरं, शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न, पुढची भूमिका काय असणार आता? ज्येष्ठ नेते आहेत, अनुभवी नेते आहेत, इतक्या वर्ष पण आहे ते काम करत राहायचं प्रामाणिकपणे. पक्षाबरोबर आपल्या निष्ठा होत्या, आहेत आणि राहतील. दुसरं काही नाही.